आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आज आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत का त्यांच्या नावाचं पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव लौकिक आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपली ओळख वेगळी करून दाखवलेली आहे. विविध इन्स्टिट्यूटमध्ये, वैद्यकीय कॉलेजमध्ये, वैद्यकीय इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. आज ते देवास येथे विश्वविद्यालय, अमलतास विश्वविद्यालय देवास येथे मध्य प्रदेश येथे कुलगुरू असून आज ते औरंगाबाद शहरामध्ये आले आणि आरोग्य जागृतीच्या कार्यालयात त्यांनी एक सदिच्छा भेट दिलेली आहे. या संदर्भामध्ये आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत की कॅन्सरमुक्त समाज, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या अभियानाला त्यांनी भरभरून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे अभियान चालवत आहोत. त्यांच्या मते वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप क्रांती झालेली आहे, परंतु आज लोकांना जनजागृती नसल्यामुळे आज लोकांना खूप भटकवावं लागते. याकरता आपण त्यांची चर्चा करणार आहोत. असे ते व्यक्तिमत्व आपल्या बोलणार आहेत. डॉक्टर शरदचंद्रजी वानखेडे साहेब. डॉक्टर, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपण आपलं नाव लौकिक खूप आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप कीर्ती आहे आणि आपण खूप आपलं वेगळा ठसा उमटलेला आहे. सर, मला सांगा, आज युवा पिढीमध्ये जे व्यसनाधीन होत चाललेलं आहे, यांच्यासाठी काय मार्गदर्शन? सर्वप्रथम आपण माझं जे सत्काराने स्वागत केलं त्याबद्दल आपला आभारी आहे. जनजागृती ही अत्यावश्यक आहे आणि आपण ती महाराष्ट्रभर करत आहात. जनजागृती ती कॅन्सरच्या दृष्टीने असो अथवा नशामुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने असो. आपण जे मला विचारलं, युवा पिढी ही नशेच्या गर्तेत आहे, ही गोष्ट कोणीही अमान्य करणार नाही. महाराष्ट्रामध्ये प्रमाण फार जास्त आहे असं मला वाटत नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाबची जर आपण तुलना केली तर महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण मला कमी वाटतं. परंतु व्यसन हे व्यसनच आहे. व्यसनाच्या पासून मुक्तता ही झालीच पाहिजे आणि ही मुक्तता जर आपण जागृती करत राहिलो तर निश्चितच होईल अशी मला खात्री पण आहे. सर, तुमच्या वैद्यकीय क्षेत्राच्या कारकिर्दीमध्ये जर आपण खूप जवळून वैद्यकीय क्षेत्र बघितलेली, क्रांती बघितलेली आहे, यावर आपण काय बोलणार? आज आपण जर वैद्यकीय क्षेत्रातली क्रांती जर बोलला तर मी साधारणतः ज्या पिरियडमध्ये मी शिक्षण घेतलं वैद्यकीय आणि इथे अनेक वर्ष मी शिकवत आहे, खूप आमूलाग्र बदल झालेला आहे. काही जे आजार आता ऐतिहासिक झालेले आहेत ते फक्त पुस्तकामध्ये नाव वाचायला मिळेल आणि नवीन आजार सुद्धा आलेले आहेत. आता क्रांती ट्रीटमेंटच्या किंवा त्याच्या इलाजाच्या दृष्टीने खूप मोठी क्रांती आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर कॅन्सर हा जर 25-30 वर्षाखाली कॅन्सर किंवा 20 वर्षाखाली कॅन्सर झालेला व्यक्ती, याबद्दल काही फार जास्त अपेक्षा लोकांना नव्हती, परंतु आता कॅन्सरचा सुद्धा ट्रीटमेंट 100% बरा होण्याची खात्री सुद्धा देता येण्यासारखी आहे. तर खूप मोठी क्रांती आहे. सर, जसं काय आपल्या हाताखाली शिक्षण झालेले विद्यार्थी आहे, आज आपल्या घडवलेले आपण जे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डीन आहात, असे बरेच विद्यार्थी होऊन गेलेले आहेत, यांना काय संदेश देणार? नाही, संदेश जे वैद्यकीय क्षेत्रात आहे त्यांच्या हातून वैद्यकीय सेवा चांगल्या प्रकारे घडावी ही अपेक्षा कोणताही वैद्यकीय क्षेत्रात असलेला व्यक्ती करेल. आताशी कॉर्पोरेट हॉस्पिटलचं जे क्षेत्र निघालेलं आहे की डॉक्टर नसलेल्या मंडळींनी, कॉर्पोरेट घराने या क्षेत्रामध्ये आले त्यांनी मी तर म्हणेल की एक प्रकारचा उच्च दर्जाचा बाजारच त्यांनी मांडलेला आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये जसे रेट असतात तसे रेट त्यांच्या रूमचे झाले. त्यामुळे वैद्यकीय जे मनापासून प्रॅक्टिस करणारे, सेवा करणारे लोक आहेत ते पण कुठेतरी विचलित होत असतील पैसे कमवण्याच्यासाठी. परंतु कोणी म्हणेल आणि सांगेल आणि उद्देश असेल
ज्यावेळी आम्ही वैद्यकीय सेवा करायला येतो त्याच वेळी आपण शपथ पण घेतो. ती शपथ त्यांनी पाळावी एवढीच अपेक्षा डॉक्टरांच्याकडनं, आणि त्यांच्या हस्ते वैद्यकीय रुग्ण सेवा चांगल्या प्रकारची व्हावी एवढी अपेक्षा करायला काही हरकत नाही. खूपच चांगलं मार्गदर्शन केलं सर. मला सांगा सर, तुम्ही वैद्यकीय क्षेत्र खूप जवळून बघितलेलं आहे. तुमच्याकडे रुग्ण येत असतात तेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये आपण जेव्हा डीन होतात, जे पण आपण इथं कार्य केलेलं आहे, यामध्ये तुम्हाला त्यांच्या समस्या काय काय जाणवल्या आणि त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन? पहिली गोष्ट तर असं आहे की रुग्ण हा समस्या घेऊनच आलेला असतो, त्याच्या आजाराची ही समस्या, आणि जर आरोग्यच चांगलं नसेल तर सर्व समस्या उभ्या राहतात. तर मुळातच आरोग्याच्या संदर्भाच्या समस्या ज्या असतात तर ह्या सोडवणूक करण्याचा प्रयत्न मग मी डीन असताना सुद्धा केला. आज मी कुलगुरू म्हणून जरी कार्यरत असलो तरी माझ्याकडे 1550 बेडचं हॉस्पिटल आहे. त्यामधून आम्ही थ्रू आमच्या सुपरवायझर्स वगैरे जे क्षणीचे कोऑर्डिनेटर असतात त्यामधून त्याला जास्तीत जास्त सहकार्य कसं करता येईल, आणि शेवटी आजारावर सगळ्यात चांगलं जर काही मार्गदर्शन त्याला होत असेल तर ते डॉक्टरांचं वागणं. हल्लीच्या काळामध्ये जर बघितलं तर डॉक्टरांच्या दवाखान्यावर तोडफोड करणे, डॉक्टरांवर हल्ले होणं. तर आम्ही विद्यार्थी असल्यापासून तर आतापर्यंत डॉक्टर पेशंट रिलेशनशिप यावर आम्ही खूप भर देतो. आता नॅशनल मेडिकल कमिशनने सुद्धा यावर खूप जास्त भर दिलेला आहे, आणि रुग्ण आणि रुग्णाशी वागणूक कशा प्रकारची असावी हे पुन्हा पुन्हा सांगायची डॉक्टरांना गरज नाही. एक मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णाकडे जर बघितलं तर निश्चितच त्या रुग्णाला सुद्धा खूप चांगली ट्रीटमेंट मिळाल्याचं समाधान होईल. साहेबाच्या मते डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात सुसंवाद खूप महत्वाचा, सुसंवाद सुद्धा खूप चांगला महत्वाचा आहे. यामुळे वाद होत नाही. यांनी पण आपलं पूर्ण आयुष्य वैद्यकीय क्षेत्रामध्ये घातलेलं आहे. यांना पण माहिती का डॉक्टर हल्ले का होतात आणि दिवसांदिवस वाढत चाललेले. त्याचं एकच कारण आहे की एक जनजागृती होत नाही व्यवस्थित, आणि शासनाच्या योजनाबद्दल खूप गैरसमज आहे सर. आता मला सांगा सर, स्वतः क्रिटिकल क्रॉनिक जे आजार आहे त्याच्यावर शासनाने खूप मदत केलेली आहे, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. त्यासाठी आपण काय मार्गदर्शन? आता विविध हॉस्पिटलच्या द्वारे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यामध्ये केंद्राची आयुष्यमान योजना असेल, 5 लाखापर्यंतचा तर उपचार आहे. 70 वर्षानंतरचा कुणीही असेल तर त्यालाही सुद्धा रुग्णसेवा मोफतच आहे असं धरून चालायचं. त्यानंतर महात्मा फुले योजना आहेत, अनेक योजना आहेत. परंतु अनेक हॉस्पिटलमध्ये असा अनुभव येतो की त्या ठिकाणी ही योजना कार्यान्वित असते. ज्यावेळी पेशंट तिथे जातो त्यावेळी त्यांना सांगण्यात येते ही योजना आमच्याकडे नाही किंवा बंद झालेली आहे किंवा तुम्हाला वेटिंग पिरियड आहे, तर त्यावेळी रुग्णाला मग पैसे देऊनच काम करावं लागतं. तर ही योजना आता याला समजून घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी सुद्धा खूप सतर्कता आणि शिक्षा त्यांना असणं जरुरीचं आहे, याबद्दलचं नॉलेज असणं जरुरीचं आहे अशी मला अपेक्षा आहे. माझ्या अमलतास विश्वविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये नशामुक्ती केंद्राचे खूप मोठं नशामुक्ती केंद्र आहे आणि 14,000 पेशंट आम्ही आतापर्यंत नशामुक्त केलेले आहे. मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त याचं म्हणजे नशामुक्त झाल्याचं सगळ्यात जास्त प्रमाण हे आमच्या देवासच्या अमलतास विश्वविद्यालयाला मिळालेलं आहे. तर त्यामुळे नशामुक्तीचं काम सुद्धा एक खूप मोठा चॅलेंज आहे असं मला वाटतं. कारण युवा पिढीला वाचवायचं असेल तर या गर्तेतून ते बाहेर निघाले पाहिजे. वयस्कर आता त्यांचं समजा आयुष्य संपलेलं आहे, परंतु नवीन पिढी युवा पिढी विशेष करून आपल्याला लक्ष देणं गरजेचं मला वाटतं. भारताचं भविष्य म्हणजे युवा पिढी असं साहेबांचं म्हणणं आहे. हे खूप योग्य आहे. आणि आईवडिलांचं भविष्य पण हे मुलावरच अवलंबून असतं. जर मूल व्यवस्थित निघालं किंवा निर्व्यसनी राहिलं तर आपल्या आईवडिलांचं सांभाळ करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतो असं डॉक्टर साहेबांनी खूप जवळून बघितलेलं आहे. आणि डॉक्टर साहेबांचं एकच सांगणं आहे, एकच म्हणणं आहे की आपण जर स्वतःहून प्रयत्न केले की व्यसनाधीन नाही व्हायला पाहिजे, तर आपल्याला कोणी
बळजबरी किंवा कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा। स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू। आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड। संपर्क करा 9326983843। भेट द्या www.arogyajagritiassociate.com। आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी।